उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। पक्षाच्या आगामी रणनीतीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। कोर्टातून पक्षचिन्ह मिळेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। ईशान देशमुख आपल्यासोबत आहे। ईशान, या बैठकीत नेमकं काय घडलं, काय माहिती हाती लागली आहे? दीपक, नक्कीच आपल्याला माहिती असेल की जी पक्षचिन्हासंदर्भातली जी आहे गोष्ट ती सध्या न्याय प्रविष्ट आहे, पण उद्धव ठाकरेंनी विश्वास दर्शवला आहे की आपल्या बाजूनेच निकाल लागेल आणि जरी निकाल आपल्या बाजूने लागला नाही तरी तो निकाल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून च्या बाजूला देखील लागणार नाही। तो कुठेतरी जो निकाल आहे तो म्हणजे गोठवला जाईल असा त्यांनी विश्वास दर्शवला आहे। तर दुसऱ्या बाजूला आता पक्ष वाढीसाठी काम करा असा देखील त्यांनी आदेश देण्यात आला आहे। आत्ताचा जो काळ आहे तो पक्ष वाढवण्यासाठी अनुकूल आहे असं देखील त्यांच्याकडून सर्व पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आलंय। तर दुसऱ्या बाजूला SIR संदर्भात देखील त्यांनी एक महत्त्वाची सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना केली आहे, ती म्हणजे SIR वरती लक्ष ठेवा, कशा प्रकारे तुम्हाला नोंदणी या वाढवता येतील आणि कोणीही आपला मतदार हा SIR पासून लांब जाता कामा नये, त्याचं SIR प्रक्रिया ही पूर्ण झाली पाहिजे हा देखील आदेश दिला आहे। त्याचसोबत पुढच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनाने आता तयारीला लागा हा देखील आदेश देण्यात आला आहे। 2029ला जी निवडणूक आहे त्यासाठी तयारीला लागा असा आदेश देण्यात आलेला आहे आणि त्याचसोबत कशा प्रकारे आता पदाधिकाऱ्यांना या सूचना या सर्व उद्धव ठाकरेंकडून देण्यात आल्या आहेत। दीपक, नक्कीच ईशान, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेत राहू।